नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या यावर भाष्य करणार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी काही मागण्या समोर ठेवून आरक्षण बचाव यात्रा काढायचा निश्चय केलेला आहे आणि ते राज्यभर या आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. तर या आरक्षण बचाव यात्रेमध्ये त्यांनी 6 प्रमुख मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. नंबर 1, ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हाच मोठा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तर त्यांचा संभ्रम का निर्माण झाला? एक म्हणजे त्यांनी MIM सोबत निवडणुका लढवून पाहिल्या. MIMला यश आलं, परंतु त्यांच्या पक्षाला यश आलं नाही, म्हणून त्यांनी MIM पासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी आत्ता लोकसभेला आघाडीला चुचकारण्याचा प्रयत्न केला. आघाडीनं त्यांना काय 4 असतील 5 असतील ज्या काय असतील त्या जागा द्यायचं कबूल केलं, परंतु त्यांचं त्यामुळे समाधान झालं नाही आणि त्याने स्वतंत्र जागा लढवल्या आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पुन्हा त्यांनी म्हणजे जरांगे पाटलांनी घोषणा केली होती की लोकसभेला उमेदवार द्यायचे, तर त्यांनी जरांगे पाटलाकडे सुद्धा ते जाऊन आले आणि लोकसभा लढवावी असा आग्रह केला. जरांगे पाटलांनी सांगितलं मी समाजाची बैठक घेतो, समाज जर म्हणत असेल तर मी त्यासोबत आहे, मग आपण युती करू. परंतु जरांगे पाटलांनी समाजाची बैठक घेतली आणि समाजानं सांगितलं की आता वेळ कमी आहे, आपण उमेदवार देण्यापेक्षा उमेदवार पाडण्यावर भर द्यावा. आणि मग जरांगे पाटलांनी तो निर्णय घेतला. त्यामुळं इथंही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांना यश आलं नाही आणि मग ते पुन्हा लोकसभेत स्वतंत्र लढले आणि लोकसभेमध्ये त्यांच्या म्हणजे सगळ्या जागा त्या ठिकाणी पडलेल्या आहेत, पराजय झालेला आहे. आणि आता काही दिवसावर विधानसभा येऊन ठेपलेली आहे आणि या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज कसा जवळ येईल याचा प्रयत्न ते करत आहेत. काही ओबीसी एल्गार परिषदेमध्ये त्यांनी मराठ्याचं ताट वेगळं असावं आरक्षणाचं आणि ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असावं असं म्हटलं. मुळात ओबीसी हा प्रवर्ग आहे, ती कोणाची मक्तेदारी नाही आणि आरक्षण हे मागासलेल्या वर्गाला द्यावं लागतं आणि ते ओबीसीतून द्यावं लागतं. मात्र त्याने ओबीसीचं वेगळं असावं आणि मराठा समाजाचं वेगळं असे 2 आरक्षण घटनेत नाहीत. हा फक्त बुद्धिभेद केलेला आहे, ही इथली ॲडजस्टमेंट आहे. हे राज्यकर्त्यांनी निर्माण केलेलं षडयंत्र आहे ज्याला मराठा समाजावर ते थोपवायचं आहे त्यांना. मग त्यांनी या प्रकाश आंबेडकर साहेबांनी 6 प्रमुख मागण्या या आरक्षण यात्रेत ठेवलेल्या आहेत, आरक्षण बचाव यात्रेत ठेवले आहेत. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. ओबीसीचं आरक्षण वाचलं म्हणजे काय? जो समाज हा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, त्याला ओबीसीचं आरक्षण दिलं जातं. मग आणखी काय वाचवायचं म्हणजे काय करायचं काय, हा एक भ्रम या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यांनी दुसरी मागणी केली की SC ST विद्यार्थ्यांना ची स्कॉलरशिप आहे ती दुप्पट झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही फक्त SC STचीच मागणी करू नका, तर सर्वच विद्यार्थ्यांची मागणी करा, ओबीसी सुद्धा मागणी करा. आणि एवढंच नाही, EWSची मागणी करा, हो द्या ना दुप्पट. सगळे हे इथं क्रिमिलेअरची मर्यादा आहे, गोरगरिबाचे लेकरं शिकतील, काय अडचण काय. त्यांची तिसरी मागणी आहे की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जशीची तशी स्कॉलरशिप लागू झाली पाहिजे. ही पण चांगली गोष्ट आहे, याचंही स्वागत आम्ही करतो, मराठा समाजाचं स्वागत करतो. त्यानंतर त्यांनी चौथी मागणी केली की घाईगर्दीमध्ये कास्ट फॉर्म इश्यू करण्यात आला आहे, तो रद्द करण्यात आला. काय शब्दाचा भारी खेळ केला आहे त्यांनी. घाईमध्ये कास्ट फॉर्म, मराठा समाजाला कुणबी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे, मग त्यांना ते कास्ट फॉर्म मानतात. म्हणजे त्यांना इथं संकोच वाटायला की जात प्रमाणपत्र मानायला सुद्धा त्यांना संकोच वाटायला ते कास्ट फॉर्म मानतात. आणि जातीची पडताळणी नंतरचा स्टेप आहे ती, परंतु त्यांनी मिळालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशी ही चौथी मागणी केली आहे. आणि त्याला थोडं वेगळ्या अँगलनं बोललेलं आहे. कोणतं? घाईगर्दीमध्ये कास्ट फॉर्म इश्यू करण्यात आला आहे आणि तो रद्द करण्यात यावा, म्हणजे मराठा समाजाला मिळालेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत अशी त्यांची चौथी मागणी. त्यांची 5वी मागणी आहे की जे कुणबी आहेत त्यांना तर आरक्षण मिळणारच आहे. त्यांचं म्हणणं काय की जे कुणबी आहे त्यांना आरक्षण मिळणारच आहे, म्हणजे ज्यांच्या नोंदी आहेत. मग ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळाले, म्हणजे ह्या 2 मागण्या तर त्यांचं तारतम्य लागत नाही. एका मागणी म्हणते ते रद्द करावे आणि दुसरं म्हणते की कुणबी त्याला आरक्षण मिळावं. म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब करायला एक जात आहेत पण होत आहे दुसरंच. आणि शेवटची मागणी त्यांची की आरक्षणात SC ST आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे.
तर मूलतः ही पदोन्नती न्यायालयामुळे स्थगित झालेली आहे आणि मला वाटतं ती इंटरव्हेनर असावेत किंवा त्यांनी व्हावं आणि न्यायालयाने दिले तर कोणाला काय आक्षेप असण्याचं कारणच नाही ना. SC ST OBCला जर पदोन्नती आरक्षण मिळत असेल तर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचा विषय येतच नाही ना. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे आणि पात्र असताना फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जर मराठा समाजाचा बळी दिला जात असेल तर ही अत्यंत खेदाची बाब असे म्हणावं लागेल. तुमचं राजकारण होत राहील, ते वर्षानुवर्ष चालू होतं आणि चालूही राहील, परंतु आता कुठं मराठा समाजाला काहीतरी पदरात पडायची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये जर कोणी माती कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे. आणि प्रकाश आंबेडकर साहेब एक चांगली वैचारिक भूमिका मांडतात. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, स्वतः एक वकील आहेत. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांनीच अशा वैचारिक गोंधळ होणाऱ्या भूमिका घेणं म्हणजे गंभीर प्रश्न आहे. आणि सगळे सोयरे शब्दाला सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. त्याला ते भेसळ असं म्हणतात. कशाची भेसळ आहे काय माहिती. उलट सगळे सोयरेमुळं SC ST OBC प्रवर्गात ज्यांच्या नोंदी मिळत नाहीत त्यांना आरक्षण मिळणार आहे. म्हणजे ते चांगलं होणार आहे का वाईट आहे. बरं, SC आणि STला भारतीय राज्यघटनेच्या 341 342 कलमानुसार आरक्षण आहे म्हणजे त्याला कोणाला धक्का लावायचा विषय येत नाही. मग अडचण नेमकी काय आहे. तर अडचण एकच आहे की येणाऱ्या विधानसभा आहेत आणि त्यांनी मुस्लिमांचा प्रयोग करून पाहिला, त्यांनी मराठ्यांचा प्रयोग करून पाहिला, तर त्यांना आता OBCंचा प्रयोग करून पाहायचा आहे आणि म्हणून ते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. इथंच सगळं घोडं पेंड खात आहे. हीच खरी समस्या आहे. मात्र ते अत्यंत